नमस्कार, मी प्राची आणि इंडिया फाइल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारताची ऑलिम्पिक्समधील आजवरची कामगिरी। सन 1900 साली जेव्हा भारताने ऑलिम्पिक्स गेम्समध्ये पहिल्यांदा सहभाग घेतला, तिथपासून ते टोकियो 2020 या ऑलिम्पिक गेम्सपर्यंत भारताची ही कामगिरी काहीशा चढ-उतारांची राहिली आहे। 100 वर्षांपेक्षाही जास्त काळ भारताने ऑलिम्पिक्समध्ये आपले पाय रोवले आहेत। ऑलिम्पिक इतिहासातील हे शतक अनेक उच्चांकांनी देखील भरलेलं आहे। हॉकीमध्ये विक्रमी 8 सुवर्ण पदकं भारतीय संघाने जिंकली होती, त्यापैकी 6 सलग होती। स्वतंत्र भारतासाठी खाशाबा जाधव यांनी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल जिंकले होते। बीजिंग 2008 मध्ये अभिनव बिंद्राने ऐतिहासिक पहिले वैयक्तिक सुवर्ण पदक जिंकले होते आणि त्यानंतर टोकियो 2020 मध्ये नीरज चोप्राने पहिले ट्रॅक अँड फील्डचे सुवर्ण पदक मिळवले। या वाटेत अनेक चढ-उतार येत गेले, ते आपण आता पाहूयात। पहिले तर स्वातंत्र्यपूर्व काळातील कामगिरीवर आपण एकदा नजर टाकूयात। नॉर्मन प्रिचर्ड यांनी 1900 सालच्या पॅरिस ऑलिम्पिक गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते। 200 मीटर स्प्रिंट आणि 200 मीटर अडथळा शर्यतीत त्यांना रौप्य पदकं मिळाली होती। यानंतर 1920 साली भारताने ऑलिम्पिकसाठी आपली पहिली तुकडी पाठवली, म्हणजेच बहु क्रीडा स्पर्धेत भाग घेतला। यात 3 ॲथलेटिक्स आणि 2 कुस्तीपटूंचा समावेश होता। 1924 च्या ऑलिम्पिक मध्ये भारतीय संघाने टेनिसमध्ये देखील पदार्पण केले। यात 5 खेळाडूंचा समावेश होता, ज्यात 4 पुरुष आणि 1 महिला समाविष्ट होती। टेनिसमध्ये ऑलिम्पिकमध्ये भारताचं पदार्पण करताना या 5 खेळाडूंपैकी दोघांनी 2 पुरुष दुहेरीमध्ये सहभाग घेतला, तर 1 मिश्र दुहेरीत सहभाग घेतला होता। 1928 च्या एम्स्टरडॅमच्या ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाने आपली सुवर्ण कामगिरी सिद्ध केली आणि यासोबत भारताच्या हॉकीचा सुवर्ण काळाचा पाया रचला गेला। भारतासाठीचं हे पहिलं सुवर्ण होतं। दिग्गज हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या नेतृत्वाखाली तब्बल 29 गोल करत भारतीय संघाने पहिले सुवर्ण पदक मिळवले होते। 1928 च्या एम्स्टरडॅम ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये सुवर्ण पदक मिळवल्यानंतर 1932 मध्ये लॉस एंजेलिस आणि 1936 मध्ये बर्लिन ऑलिम्पिकमध्ये देखील भारतीय हॉकी संघाने सलग गोल्ड मेडल जिंकत भारतीय सुवर्ण पदकांची हॅट्रिक रचली आणि जगातील सर्वात प्रबळ हॉकी संघ म्हणून भारतीय हॉकीचा संघ उदयाला आला। सुवर्ण पदकांच्या कामगिरीची पुनरावृत्ती करत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला दर्जा देखील उंचावला आणि प्रबळ केला। यानंतर दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली आणि 1940 आणि 44 च्या ऑलिम्पिक स्पर्धा घेतल्या गेल्या नाहीत। 1947 ला तर भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर 1948 ला स्वातंत्र्योत्तर काळात भारताचं पहिलं स्वतंत्र भारताचं असं ऑलिम्पिक स्पर्धांमधलं प्रतिनिधित्व होतं। स्वातंत्र्योत्तर काळात 1948 मध्ये भारताने एक स्वतंत्र देश म्हणून ऑलिम्पिक गेम्समध्ये सहभाग घेतला। लंडन येथे झालेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय हॉकी संघासह भारताने आजवरचे सगळे खेळ मिळून सर्वात मोठं दल या स्पर्धेसाठी पाठवलं होतं। यात सुमारे 86 खेळाडूंचा समावेश होता आणि 9 वेगवेगळ्या खेळ प्रकारांमध्ये भाग घेतला होता। 1948 च्या या ऑलिम्पिक गेम्समध्ये देखील भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा एक प्रबळ आणि शक्तिशाली ठरला आणि भारताने पुन्हा हॉकीचं सुवर्ण पदक मिळवलं। यानंतर 1952 आणि 56 च्या ऑलिम्पिक्समध्ये भारताने आपली ही सुवर्णमय कामगिरी चालू ठेवली आणि सलग 6 वेळा हॉकीमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली। 1948 ला जेव्हा भारताने एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ऑलिम्पिक्सला संघ पाठवला, त्यावेळेस पहिल्यांदाच फुटबॉल या खेळामध्ये भारताने आपला संघ पाठवला होता। त्यांनी देखील यात दमदार कामगिरी केली होती, परंतु पदक मिळवण्यात अपयश आलं होतं। यानंतर 1952 च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी एक आणखी ऐतिहासिक क्षण ठरला, कारण कुस्तीमध्ये कुस्तीपटू खाशाबा जाधव यांनी पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक मेडल भारतासाठी कमवून आणले। त्यांना कांस्य पदक मिळाले होते। यानंतर हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये नीलिमा घोष या स्वतंत्र भारतातून ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू ठरल्या। अवघ्या 17व्या वर्षी त्यांनी 100 मीटर धावणे आणि 80 मीटर अडथळा शर्यतीत सहभाग नोंदवला होता। 1956 च्या मेलबर्न ऑलिम्पिकमध्ये भारतीय फुटबॉल संघ कांस्य पदकाच्या प्लेऑफ मध्ये जरासा कमी पडला आणि पदकापासून दूर राहिला होता। यानंतर रोम मध्ये 1960 साली परत एकदा ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या। आजपर्यंत भारताने हॉकी या खेळा प्रकारात सलग 6 सुवर्ण पदकांची कामगिरी केली होती। मात्र भारताची ही सुवर्ण धाव पाकिस्तान विरुद्धच्या फायनलमध्ये
अडवली गेली आणि 1960च्या रोम ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. 1960च्या याच ऑलिम्पिक आवृत्तीत भारताचे मिल्खा सिंग अवघ्या काही मायक्रोसेकंड्सच्या फरकानं आपल्या कांस्य पदकापासून दूर राहिले होते. 400 मीटर धावण्याच्या स्पर्धेत मिल्खा सिंग या कामगिरीपासून दूर राहिले. त्यानंतर 1964 मध्ये टोकियो येथे पुन्हा ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या. भारतीय हॉकी संघाने टोकियोच्या 1964च्या या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुन्हा एकदा सुवर्ण पदकाची कमाई केली आणि भारतीय संघ हॉकीच्या शिखरावर पुन्हा एकदा परतला. यानंतरच्या मेक्सिको येथे झालेल्या 1968च्या ऑलिम्पिक स्पर्धा पहिलीच अशी वेळ होती की जेव्हा भारतीय हॉकी संघ टॉप 2च्या बाहेर राहिला होता आणि यावेळी भारतीय संघाला कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. त्यानंतर 1972च्या म्युनिच येथे झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघाला हॉकीमध्ये कांस्य पदकावरच समाधान मानावे लागले. 1976च्या मॉन्ट्रियल ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा आजवरचा सर्वात खराब परफॉर्मन्स ठरला, कारण भारतीय संघाला 7व्या स्थानावर समाधान मानावे लागले आणि कोणतेही पदक मिळाले नव्हते. हॉकीच्या सुवर्णमय इतिहासातील ही अतिशय खराब कामगिरी होती आणि स्वातंत्र्योत्तर काळात भारताला ऑलिम्पिकमध्ये एकही पदक मिळाले नाही याची ही पहिलीच वेळ ठरली. 1980च्या मॉस्को ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक चॅम्पियन बनल्यामुळे हॉकी संघाने आपले गमावलेले वैभव परत मिळवले आणि यासह लिएंडर पेसच्या कांस्य पदकासह 80च्या दशकातील पदकांचा दुष्काळ काहीसा संपला. परंतु यानंतर 80च्या दशकात 1984च्या लॉस एंजलिस आणि 1988च्या सोल ऑलिम्पिकमध्ये मात्र भारताला एकही पदक मिळवता आलं नाही. यानंतर 1992च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये देखील हीच कामगिरीची पुनरावृत्ती झाली आणि पुन्हा एकदा एकही पदक भारताच्या वाट्याला आलं नाही. परंतु उल्लेखनीय बाब अशी की 1984च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये 400 मीटर अडथळा शर्यतीमध्ये भारताची दिग्गज ॲथलीट पी.टी. उषा पोडियमच्या अगदी जवळ परंतु पदकापासून अगदी थोड्या अंतरावर दूर राहिली. अवघ्या काही मायक्रो सेकंड्सच्या फरकानं पी.टी. उषाचं हे पदक दूर राहिलं. 1984, 88 आणि 92 साली पदकांचा जो दुष्काळ राहिला तो भरून निघाला 1996च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये. 1996च्या या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पुरुष एकेरीमध्ये टेनिसमध्ये कांस्य पदक मिळवून लिएंडर पेसने हा दुष्काळ संपवला होता. त्यानंतर 4 वर्षांनी 2000 साली वेटलिफ्टर कर्णम मल्लेश्वरीनं हा इतिहास पुन्हा लिहिला आणि कांस्य पदकासह ऑलिम्पिक पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. 2004 साली झालेल्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये आर्मीमन राज्यवर्धन सिंग राठोड यांनी रौप्य पदक मिळवले. हे भारताचे नेमबाजी या प्रकारातले पहिले मेडल होते. याशिवाय हे भारताचे ऑलिम्पिक मधले पहिले वैयक्तिक रौप्य पदक देखील होते. यानंतर 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक मध्ये भारताचा सुवर्णवीर अभिनव बिंद्रा याने सुवर्ण पदक जिंकत विक्रम रचला. 10 मीटर एअर रायफल या प्रकारात अभिनव बिंद्राने गोल्ड मेडल जिंकत वैयक्तिक सुवर्ण पदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला. याशिवाय बॉक्सर विजेंदर सिंग आणि कुस्तीपटू सुशील कुमार यांनी देखील कांस्य पदके जिंकली. यानंतर झालं ते 2012चं लंडन ऑलिम्पिक. या लंडन ऑलिम्पिक मध्ये भारताची सायना नेहवाल स्टार ठरली. तिने बॅडमिंटन मधलं भारताचं पहिलं मेडल आणलं. याच स्पर्धेत सुशील कुमारनं कुस्तीमध्ये आपलं दुसरं ऑलिम्पिक पदक जिंकलं. तर गगन नारंग, विजय कुमार, मेरी कोम, योगेश्वर दत्त यांनी देखील लंडन ऑलिम्पिक्समध्ये पदकांची कमाई केली आणि आजवर भारतानं उन्हाळी खेळांमध्ये देशासाठी 6 पदकं मिळवत ऑलिम्पिकवरची 2012 पर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली होती. 2012 नंतर सन 2016 साली रिओ येथे ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. यामध्ये पी.व्ही. सिंधू आणि साक्षी मलिक यांनी अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदकाची कामगिरी केली. केवळ या दोघींनाच पदके जिंकता आली आणि यासह पहिल्यांदाच देशाची पदक तालिका संपूर्णपणे महिला खेळाडूंनी बनवली. यानंतर 2020 मध्ये टोकियो येथे ऑलिम्पिक स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं, परंतु कोविडमुळे या स्पर्धा 1 वर्ष पुढे ढकलल्या गेल्या. टोकियो 2020 या स्पर्धेत भारताचा संघ ऑलिम्पिकमध्ये आजवरची सर्वात जास्त किंवा सर्वात यशस्वी कामगिरी करणारा ठरला, कारण यात भारताला 7 पदके मिळाली. विशेष गोष्ट ही की भारतीय पुरुष हॉकी संघानं आपला 41 वर्षांचा ऑलिम्पिक पदकांचा दुष्काळ संपवला आणि कांस्य पदक जिंकलं. याशिवाय भारतीय महिला हॉकी संघाने देखील आजवरची सगळ्यात चांगली कामगिरी करत 4थ्या क्रमांकावर
स्थान मिळवलं। या ऑलिम्पिकचा स्टार होता स्टार ॲथलीट नीरज चोप्रा। नीरज चोप्राने भालाफेक या प्रकारात भारताचे पहिले ट्रॅक अँड फील्ड सुवर्ण पदक जिंकले आणि वैयक्तिक प्रकारात सुवर्ण पदक मिळवणारा तो दुसरा खेळाडू ठरला। अशा प्रकारे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताची कामगिरी चढउतारांच्या प्रवासासह उत्तरोत्तर पुढे जाणारी ठरली आहे। वर्षानुवर्षे पदक तालिकेत अधिक पदक मिळवण्यासाठी भारतीय सरकारने देखील वेळोवेळी प्रोत्साहनपर सुधारणा घडवून आणल्या आहेत। नव्या दमाचे खेळाडू आता स्पर्धा गाजवत आहेत। इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग कसा वाटला आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला। धन्यवाद।